नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALT चॅनलमध्ये। रात्रीचा तिसरा प्रहर, गावातील जुने शिवमंदिर आणि एक गरीब भक्त ज्याच्याकडे ना धन ना मान, पण त्या रात्री शिवलिंगातून प्रकाश बाहेर पडला आणि एक आवाज घुमला, भक्त तुझी परीक्षा आता सुरू होती। त्या क्षणापासून त्याचे जीवन बदलले, कारण शिव स्वतः त्याच्या आयुष्यात आले होते। सह्याद्रीच्या डोंगरा रांगांनी वेढलेल्या महाराष्ट्रातील एका शांत साध्या गावाचे नाव होते भिलवाडी। गाव मोठं नव्हतं, पण मनाने समृद्ध होतं। सकाळी कोंबड्यांच्या आरवाने दिवस सुरू व्हायचा। नदीकाठी स्त्रिया घागरी घेऊन पाणी भरताना ओव्या म्हणायच्या आणि शेतातून बैलांच्या घंटांचा नाद, मंद आवाज ऐकू यायचा। पण या गावात एक गोष्ट अशी होती ज्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं। गावाच्या टोकाला झाडाझुडपांनी वेढलेल्या एका टेकडीवर एक अतिशय जुने, भग्न, मोडकळीस आलेले शिवमंदिर उभे होते। त्या मंदिराचे शिखर तुटलेले, भिंतीवर शेवाळ, आत अंधार आणि मध्यभागी एक काळसर झिजलेला दुर्लक्षित शिवलिंग। कधी काळी ते मंदिर गावाचे आध्यात्मिक केंद्र होते, पण काळ बदलला, लोकांच्या गरजा बदलल्या आणि देव विसरला गेला। आता तिथे कोणी येत नव्हतं, ना आरती, ना घंटा, ना पूजा, फक्त वारा आणि शांतता। पण एक माणूस रोज येत होता, तो होता गोविंदा। गोविंदा हा गावातील सर्वात गरीब माणूस। व्यवसाय जंगलातून लाकूड तोडून विकणे। त्याचं घर म्हणावं तर मातीची भिंत, गवताचं छप्पर आणि पावसात गळणारी छिद्र। त्याच्या अंगावर नेहमी फाटकं धोतर, खांद्यावर जुनी कुऱ्हाड आणि चेहऱ्यावर शांत स्मित। त्याच्याकडे जमीन नव्हती, कुटुंब नव्हतं, कोणी आपलं म्हणावं असं नव्हतं, पण त्याच्याकडे एक संपत्ती होती, जी जंगलातील सर्वात मोठी होती, शिवभक्ती। दररोज पहाटे सूर्य उगवण्याआधीच गोविंदा नदीकाठी जायचा। थंड पाण्यात स्नान करून हात जोडून म्हणायचा, गंगा माता मला शुद्ध कर, आज पुन्हा शिवदर्शनाला जातो। नंतर तो जंगलात जायचा। लाकूड तोडण्याआधी एक काम करायचा, तो बेलाचे झाड शोधायचा। झाडाकडे नम्रतेने पाहून म्हणायचा, हे शिवप्रिय वृक्षा, माझ्यासाठी काही पानं दे। तो कधीही पानं तोडताना जोर लावत नसे, जणू देवाला स्पर्श करत आहे असा भाव। तो 3 सुंदर बेलपत्र काळजीपूर्वक गोळा करायचा, कपड्यात गुंडाळून हृदयाजवळ ठेवायचा, कारण त्याच्यासाठी ते पान नव्हते, ती पूजा होती। दुपारी लाकूड विकून त्याला कधी 2 पैसे मिळायचे, कधी काहीच नाही, कधी उपाशी राहायचा, कधी फक्त पाणी पिऊन झोपायचा। पण एक गोष्ट कधी चुकली नाही, शिवमंदिर। संध्याकाळच्या मंद प्रकाशात गोविंदा टेकडी चढायचा। मंदिराजवळ पोहोचल्यावर तो चप्पल काढून दूर ठेवायचा। तुटलेल्या दाराला स्पर्श करून डोळे मिटायचा, जणू दार नव्हे, कैलासाचे द्वार आहे। आत पाऊल टाकताच धूळ उडायची, जुन्या दगडांचा वास यायचा, पण गोविंदासाठी ते स्थान कैलासापेक्षा पवित्र। तो शिवलिंगासमोर बसायचा, काही वेळ शांत राहायचा, मग आपल्या गळ्यातील पाण्याची छोटी कुपी काढायचा, हळूहळू अभिषेक करायचा। पाणी शिवलिंगावरून व्हायचं, धुळीचे थर साफ व्हायचे, जणू वर्षानुवर्ष उपेक्षा धुतली जात होती। तो प्रेमाने म्हणायचा, भोळ्या, उशीर झाला ना, आज जंगलात दूर होतं, जणू मित्राशी बोलतो आहे। मग तो बेलपत्र काढायचा, दोन्ही हातांनी उचलून डोळ्याशी लावून म्हणायचा, माझ्याकडे काही नाही, ना फळ, ना फूल, ना दान, फक्त हे 3 पानं आणि माझं मन। तो बेलपत्र शिवलिंगावर ठेवायचा, त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर अशी शांतता असायची, जणू सर्व जग त्याला मिळालं आहे। गावकरी अनेकदा पाहायचे। एक जण हसून म्हणाला, अरे गोविंदा, देवाला सोनं चांदी लागतं, तुझं बेलपत्र काय उपयोगाचं? दुसरा म्हणाला, तो मंदिरात कोणी नाही, देवही निघून गेला असेल। गोविंदा शांत हसला। तो म्हणाला, देवाला वस्तू नाही, भावना प्रिय असतात। लोक पुन्हा हसले, पण त्याला फरक पडला नाही, कारण त्याच्यासाठी शिव होते, जिवंत, साक्षात, जवळ। एक दिवस गावात जत्रा होती। मोठं नवीन मंदिर सजलं होतं।
तिथे सोन्याचे कलश, मोठी पूजा, महाप्रसाद सगळे तिकडे गेले. गोविंदाला कोणी बोलावलं नाही. तो एकटा टेकडीवर गेला. त्या दिवशी मंदिरात वारा जोरात होता. पानं उडत होती. आकाश ढगाळ होतं. तो शिवलिंगासमोर बसला आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, भोळ्या, सगळी तुला सोडून गेली, पण मी नाही जाणार. जग तुला विसरलं, पण मी नाही विसरणार. माझ्याकडे काही नाही, पण मी आहे. तो बेलपत्र ठेवून कपाळ टेकलं. त्या क्षणी मंदिरात एक मंद सुगंध पसरला, जणू कोणी अदृश्य उपस्थित आहे. गोविंदाला जाणवलं तो एकटा नाही. त्याच्या ओठावरून आपोआप शब्द निघाले, हर हर महादेव. त्या दिवसापासून दररोजची त्याची भक्ती अधिक गाढ झाली. तो मंदिर साफ करू लागला, दगड बाजूला करू लागला, पाणी काढू लागला, जणू ते देवासाठी घर तयार करत होता. त्याला ठाऊक नव्हतं की कैलासावरून महादेव त्या गरीब भक्ताकडे पाहत होते आणि स्मित करत होते. कारण शिवाला राजांची पूजा नाही, भक्तांचे हृदय प्रेम असतं. काळ पुढे सरकत होता, ऋतू बदलत होते, पण गोविंदाची भक्ती बदलत नव्हती. सकाळ, बेलपत्र, मंदिर, अभिषेक, संवाद हीच त्याची जीवनरेषा होती. पण एक वर्ष निसर्गाने अचानक पाठ फिरवली. पावसाळा आला, पण पाऊस आला नाही. ढग जायचे यायचे, गर्जना व्हायची, पण थेंब पडत नव्हता. शेतं कोरडी पडली, नदी आटली, विहिरीचा तळ दिसू लागला. गावात हळूहळू भीती पसरली. दिवसेंदिवस अन्न कमी होत गेलं, धान्य संपलं, जनावरं अशक्त झाली, लोकांच्या चेहऱ्यावरची आशा हरवू लागली. गावातील मोठ्या मंदिरात पूजा वाढली, हवन, यज्ञ, मंत्र. लोक देवाकडे मागू लागले, पाऊस दे, अन्न दे, संकट दूर कर. पण पाऊस आला नाही. हळूहळू लोकांचा विश्वास ढासळू लागला. एक जण म्हणाला, देव ऐकत नाही. दुसरा, इतकी पूजा करूनही काहीच नाही. तिसरा, देवाला काय फरक पडतो. आणि मग ज्या ठिकाणी जास्त मागण्या होत्या तिथे जास्त निराशा झाली. मोठ्या मंदिरात गर्दी कमी झाली, हवन थांबले, आरती थांबली. देव पुन्हा एकदा एकटा झाला. पण टेकडीवरील भग्न शिवमंदिरात एक गोष्ट बदलली नाही. गोविंद अजूनही येत होता. आता परिस्थिती कठीण झाली होती. जंगल कोरडे, लाकूड विकत घेणारे नाहीत, पैसे नाहीत. कधी 2 दिवस अन्न नाही, कधी 3 दिवस उपाशी. शरीर सुकू लागलं, पावलं थरथरू लागली, पण हातात बेलपत्र असायचं. एक दिवस गोविंदा नदीकाठी गेला. नदी नव्हती, फक्त वाळू आणि कोरडा तळ. तो शांत उभा राहिला. हाताने वाळू बाजूला केली. थोडी ओल मिळाली. त्याने तेच पाणी हातात घेतलं. डोळे मिटून म्हणाला, आज गंगा माता इतकीच आहे. तो ओल कपाळाला लावून मंदिराकडे निघाला. त्या दिवशी त्याची चाल खूप मंद होती, शरीर अशक्त, डोळे खोल गेलेली. टेकडी चढताना तो अनेकदा थांबला. श्वास घेत म्हणाला, भोळ्या, येतोय, थोडा वेळ. जणू देव त्याची वाट पाहतो आहे. मंदिरात पोहोचल्यावर तो नेहमीसारखा बसला, पण आज त्याच्याकडे पाणी नव्हतं. कुपी रिकामी. तो काही क्षण शांत बसला. मग हळू आवाजात म्हणाला, भोळ्या, आज अभिषेक नाही करू शकलो. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्याकडे पाणीही नाही उरलं, पण माझं मन आहे. त्याने थरथरत्या हाताने बेलपत्र काढलं. आज ते पान सुकलेलं होतं, कारण झाडांनाही पाणी नव्हतं. तो हसला, तुला हिरवं पान नाही मिळालं, माफ कर. त्याने त्या शिवलिंगावर ठेवलं. मग तो पुढे झुकला आणि कपाळ शिवलिंगावर टेकवलं. त्याचे ओठ हलले. भोळ्या, लोक म्हणतात तू सोडलंस, पण मला माहिती आहे तू कधी सोडत नाहीस. आज माझ्याकडे काहीच नाही, ना अन्न, ना पाणी, ना शक्ती, फक्त तू आहेस. त्या क्षणी त्याचे शरीर डळमळले आणि तो शिवलिंगासमोरच कोसळला. मंदिरात शांतता पसरली. वारा थांबला. धुळीचा कण
हवेत स्थिर झाला आणि अचानक एक अद्भुत सुगंध मंदिरात भरला. जणू चंदन, धूप आणि पारिजात एकत्र. मंदिराच्या दारातून एक तेजस्वी प्रकाश आत आला. त्या प्रकाशातून एक साधू प्रकट झाला. जटा, त्रिपुंड, डोळ्यात करुणा. तो शांतपणे गोविंदाजवळ आला, त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात अकल्पित शांती होती. गोविंदाचे डोळे हळूहळू उघडले. समोर तेजस्वी साधू उभा होता. गोविंदा घाबरला नाही, कारण त्या उपस्थितीत आईसारखी करुणा होती. साधू मंद स्वरात म्हणाला, भक्ता, काय इतका त्रास सहन करतोस? गोविंदाने हळू आवाजात उत्तर दिलं, शिवासाठी सर्व सहन आहे. साधूच्या डोळ्यात स्मित उमटलं. तो म्हणाला, जर शिव तुला सर्व देऊ शकतो तर तू काय मागशील? गोविंदा क्षणभरही न विचारता म्हणाला, मला काही नको, फक्त त्याची भक्ती कायम राहो. साधू शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला. त्या नजरेत अपरंपार प्रेम होते. मंदिरात मंद वारा वाहू लागला. बेलपत्र हलू लागलं आणि वातावरणात दिव्य कंपन निर्माण झालं. गोविंदाला जाणवलं, आज काहीतरी अद्भुत घडणार आहे. आणि खरंच शिवाची लीला सुरू झाली होती. हर हर महादेव. मंदिरात अजूनही मंद सुगंध पसरलेला होता. वारा शांत आणि वातावरणात एक अदृश्य दिव्यता दाटलेली. गोविंदा अजूनही अर्धवट अशक्त अवस्थेत बसला होता. समोर तेजस्वी साधू उभा होता. त्याच्या डोळ्यात अशी करुणा होती की गोविंदाला वाटलं, जणू हा साधू त्याला जन्मोजन्मीपासून ओळखतो. साधू पुन्हा शांत स्वरात म्हणाला, भक्त, तू म्हणालास तुला काही नको, पण माणूस आहेस, इच्छा नसतील कशा? गोविंदा हसला, इच्छा आहेत, पण त्या सगळ्या एका ठिकाणी संपतात. साधू कुठे? गोविंदा शिवाच्या चरणी. साधू काही क्षण शांत राहिला, मग पुढे आला. त्याच्या हातात अचानक एक चमत्कारी वस्तू प्रकट झाली. सोन्याची नाणी, तेजस्वी, झगमगणारी. मंदिराच्या अंधारातही ती प्रकाश देत होती. साधू म्हणाला, हे घे, इतकं सोनं की तुझं आयुष्य बदलेल. घर, अन्न, वस्त्र, सन्मान सगळं मिळेल. गोविंदाने त्या नाण्याकडे पाहिलं. काही क्षण तो शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, सुंदर आहे. साधू स्मितला हास्य केलं, मग घे. गोविंदा डोळे मिटून म्हणाला, नको. साधूच्या भुवया किंचित उंचावल्या. का? गोविंदा, हे घेतलं तर मी मंदिर सोडेन, मग मी जंगलात जाईन, व्यवसाय करीन, धन वाढवीन आणि हळूहळू मी शिवाला विसरेन. तो शांतपणे म्हणाला, मला जे शिवापासून दूर करेल ते मला नको. साधूच्या डोळ्यात एक चमक उमटली. क्षणात सोनं अदृश्य झालं. त्या जागी मंदिरात एक दिव्य दृश्य प्रगट झालं. राजमहाल, सिंहासन, दासी, वैभव. गोविंदा आश्चर्याने पाहत होता. साधूचा आवाज घुमला, हे पाहतोस, हे तुझं होऊ शकतं. तू राजा होशील. लोक तुझ्या चरणी पडतील. तू मंदिर बांधशील, यज्ञ करशील, दान करशील, भक्त म्हणून प्रसिद्ध होशील. गोविंदा शांतपणे ऐकत होता. मग तो म्हणाला, राजा? साधू, हो. गोविंदा हसला. राजा झाला तर अहंकार येईल, लोक वागतील आणि मी उभा राहीन. आता मी शिवासमोर वागतो, मग लोक माझ्यासमोर वागतील. तो साधूकडे पाहून म्हणाला, मला अशी उंची नको जिथे शिव दूर दिसतील. क्षणात ते वैभवी नाहीसं झालं. मंदिर पुन्हा तसंच शांत. साधू आता गंभीर झाला. त्याचा आवाज अधिक खोल झाला, भक्त, धन नको, राज्य नको, मग हे घे. त्याने हात पुढे केला. त्या हातातून प्रकाशाचा प्रवाह निघाला आणि गोविंदाच्या शरीराला स्पर्श झाला. क्षणात गोविंदाचं अशक्त शरीर ताजं झालं. शक्ती परत आली. दुखणं नाहीसं झालं. डोळ्यात तेज आलं. गोविंदा आश्चर्यचकित झाला. साधू म्हणाला, मी तुला दीर्घायुष्य देतो, रोग नाही, दुःख नाही, 100 वर्ष सुख, भक्तीसाठी आयुष्य हवं असताना. गोविंदा काही क्षण शांत राहिला. त्याने स्वतःचे हात पाहिले, मग साधूकडे पाहून हळू आवाजात म्हणाला, हेही नको. साधू, हेही नको. गोविंदा, दीर्घायुष्य असेल
तर मी आयुष्यावर प्रेम करील. मग मृत्यूची भीती येईल. भीती आली की मी देवाला साधन म्हणून वापरीन. तो शांतपणे म्हणाला, मला आयुष्य नको, मला शिव हवेत. आता मंदिरातील वातावरण बदलू लागलं. वारा थांबला, प्रकाश स्थिर झाला. साधू काही क्षण गोविंदाकडे नजरेत नजर घालून पाहत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, भक्त, तू खूप काही नाकारलं, पण एक प्रश्न आहे. गोविंदाने मान झुकवली. विचारा. साधूचा आवाज आला. आवाज आता अतिशय गंभीर झाला. जर शिव स्वतः तुझी भक्ती काढून घेतली तर? मंदिरात अचानक थरार पसरला. गोविंदाचा श्वास अडकला. त्याने डोळे मोठे झाले. तो घाबरून म्हणाला, ते नको. काहीही घ्या, धन घ्या, आयुष्य घ्या, शरीर घ्या, पण भक्ती नको काढू. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, शिव नसतील तर मी कोण? भक्ती नसली तर मी जिवंत कसा? त्या क्षणी साधूच्या चेहऱ्यावर एक दिव्य स्मित उमटलं. मंदिरात अचानक प्रकाश वाढू लागला. साधूचं शरीर तेजस्वी होऊ लागलं. जटा प्रकाशात विलीन होत होत्या. त्रिपुंड ज्वालेसारखा चमकत होता. गोविंदा थरथर कापू लागला. त्याला जाणवलं, हा साधू नाही, हा काहीतरी असीम आहे. प्रकाश वाढत गेला आणि त्या प्रकाशातून एक दिव्य स्वर घुमला, भक्त, मी तुझी परीक्षा घेतली. गोविंदा खाली कोसळला, कारण त्याला उमगलं, स्वतः महादेव त्याच्या समोर प्रगट होत होते. मंदिरात तेज वाढत होतं. साधूचं रूप प्रकाशात विलीन होत होतं. जटा ज्वालासारख्या लहरत होत्या. त्रिपुंड चंद्रासारखा चमकत होता. गोविंदाचे डोळे त्या तेजाला सहन करू शकत नव्हते. तो हाताने चेहरा झाकून जमिनीवर कोसळला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. मंदिरातील दगड, भिंती, धूळ सगळं प्रकाशाने न्हाऊन निघालं आणि त्या दिव्य तेजातून एक असीम, शांत, विराट स्वर घुमला, उठ भक्त. गोविंदाचे शरीर थरथरत होते. तो हळूहळू उठला, डोळे अजूनही खाली. तो कुजबुजला. भोळ्या स्वर पुन्हा आला, हो भक्त, मी. त्या क्षणी गोविंदाने धाडस करून वर पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला. समोर उभे होते महादेव. जटा गंगेसह वाहत होत्या. चंद्रकोर तेजस्वी, कंठ नील, त्रिशूळ हातात, डोळ्यात करुणेचा अथांग सागर. त्यांच्या पायाजवळ नंदी शांत उभा आणि त्याच्या भोवती प्रकाशाचं विश्व. गोविंदा थरथर खाली पडला. पूर्ण दंडवत घातलं. अश्रूचा पूर वाहू लागला. तो शब्दही बोलू शकत नव्हता. महादेव त्याच्या जवळ आले. त्यांनी हात पुढे केला, गोविंदाच्या डोक्यावर ठेवला. त्या स्पर्शात आईची माया, पित्याचं संरक्षण आणि विश्वाची शांती होती. शिव म्हणाले, भक्त, मी तुझ्या परीक्षा घेतली. गोविंदा रडत म्हणाला, भोळ्या, मी काहीच नाही. शिव स्मितले, तू सर्व आहेस. गोविंदा थरथरत्या आवाजात म्हणाला, मी गरीब, अशक्त, अज्ञान, तुझ्या योग्य कसा? शिव शांत स्वरात म्हणाले, भक्ती योग्यतेने होत नाही, भक्ती हृदयाने होते. मंदिरातील वातावरण आता पूर्ण दिव्य झालं होतं. जुने दगड तेजस्वी दिसत होते. धूळ चंदनासारखी सुगंधी वाटत होती. जणू भग्न मंदिर क्षणात कैलास झालं. शिव म्हणाले, तू मला सोन्यासाठी नाही मागितलंस, राज्यासाठी नाही मागितलंस, आयुष्यासाठी नाही मागितलंस, तू मला माझ्यासाठी मागितलंस. त्याच्या डोळ्यात करुणा दाटली. म्हणून मी आलो. गोविंदा थरथरत्या आवाजात म्हणाला, भोळ्या, तू येथे होतास का नेहमी? शिव स्मितले, हो भक्त. जेव्हा तू पहिल्यांदा बेलपत्र ठेवलंस, मी होतो. जेव्हा तू उपाशी होतास, मी होतो. जेव्हा लोक हसले, मी होतो. जेव्हा तू म्हणालास मी नाही जाणार, मी तुझ्याजवळ उभा होतो. गोविंदा रडू लागला. तो म्हणाला, मला दिसला नाहीस. शिव
भक्तीला दर्शनाची गरज नसते, विश्वास पुरेसा असतो. काही क्षण शांतता, फक्त दिव्य प्रकाश. मग शिव गंभीर झाले. त्यांचा स्वर अधिक खोल झाला. भक्त, तुझी भक्ती निर्मळ आहे, पण एक अंतिम परीक्षा उरली आहे. गोविंदाने ताबडतोब मान झुकवली. भोळ्या आज्ञा. शिव म्हणाले, आजपर्यंत तू मला संकटातही सोडलं नाहीस, पण आता तुझ्या आयुष्यात सर्व काही नष्ट होईल. मंदिरातील प्रकाश किंचित मंद झाला. शिव पुढे म्हणाले, घर जाईल, अन्न जाईल, शरीर अशक्त होईल, लोक अपमान करतील, सगळं संपेल. गोविंदाचा श्वास अडकला. शिव शांतपणे विचारले, तरी तू माझ्यावर विश्वास ठेवशील का? गोविंदाने डोळे मिटले. क्षणभर विचार, मग तो हळू आवाजात म्हणाला, भोळ्या, तू राहिलास तर सर्व आहे. सगळं गेलं, पण तू राहिलास तर मी श्रीमंत. तू गेला तर सर्व असूनही मी शून्य. त्याने कपाळ जमिनीवर टेकवलं. विश्वास राहील. शिवाच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. ते म्हणाले, यालाच भक्ती म्हणतात, जिथे देव साधन नाही, उद्देश नसतो, उद्देश असतो. मंदिरात पुन्हा तेज वाढलं. शिव म्हणाले, उद्या परीक्षा सुरू होईल, तयार रहा. गोविंदाने मान झुकवली. भोळ्या, तू सोडू नको. शिवांचा स्वर अत्यंत कोमल झाला. मी भक्ताला कधी सोडत नाही. त्या क्षणी शिवाचं रूप प्रकाशात विलीन होऊ लागलं. नंदी अदृश्य झाला. त्रिशूल प्रकाशात विरघळला आणि पुन्हा मंदिरात फक्त शिवलिंग उरलं. गोविंदा एकटा बसला होता, पण आता तो एकटा नव्हता, कारण त्याला ठाऊक होतं, शिव आहेत. रात्र संपली, पहाट उगवली, पण आजचा सूर्य गोविंदाच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस घेऊन येत होता. टेकडीवरील मंदिरात बसून तो रात्रभर जागाच होता. शिवदर्शनाची अनुभूती अजूनही हृदयात धडधडत होती आणि शिवाचे शब्द मनात घुमत होते. उद्या तुझ्या आयुष्यात सर्व काही नष्ट होईल. तो शांत बसला होता. भीती नव्हती, पण एक गंभीरता होती. तो हळू आवाजात म्हणाला, भोळ्या, जे काही होईल तू आहेस. सकाळी तो टेकडीवरून खाली उतरला. गावाकडे चालत होता. आकाश स्वच्छ होतं, वारा मंद, सगळं नेहमीसारखं दिसत होतं. पण नियती बदलायला सुरुवात झाली होती. गावाच्या टोकाला पोहोचताच लोकांची गर्दी दिसली. धूर उठत होता. कोणीतरी ओरडत होतं, आग, आग. गोविंदा धावत गेला आणि त्याचं हृदय थांबलं. त्याचं झोपडं जळत होतं. गवताचं छप्पर ज्वालात भस्म होत होतं. मातीच्या भिंती कोसळत होत्या. त्याचं एकमेव घर डोळ्यासमोर नष्ट होत होतं. लोक पाणी टाकत होते, पण आग प्रचंड होती. गोविंदा काही क्षण निश्चित उभा राहिला. शिवाचे शब्द आठवले, घर जाईल. त्याच्या ओठावर कुजबूज उमटली. सुरू झालं. शेजारी म्हणाला, अरे गोविंदा, तुझं घर गेलं. दुसरा, आता तू कुठे राहशील? तिसरा, देवानेच केलं बहुतेक. गोविंदा शांतपणे ज्वालांकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते. तो फक्त म्हणाला, भोळ्या, तू आहेस. आग विझली, राख उरली. गोविंदाकडे आता घर नव्हतं. तो काही क्षण त्या राखेजवळ बसला. हातात राख घेतली, डोळे मिटले. हेही तुझंच. तो उठला. तुम्हाला जर ही कथा आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंदिराकडे जायला वळला, पण परीक्षा थांबली नव्हती. गावातील काही लोक त्याच्या जवळ आले. त्याच्यातील एक श्रीमंत शेतकरी कठोर आवाजात म्हणाला, गोविंदा, तू आमच्या जमिनीवर राहत होतास. आता घर जळालं तर इथे राहू नकोस. गोविंदा शांत, मी येथे जन्मलो. शेतकरी, जमीन माझी आहे, जा येथून. लोक कुजबुजू लागले, गरीब आहे, काय करणार? आता ओझं होईल. गोविंदाला जाणवलं तो गावातही परका झाला. शिवाचे शब्द पुन्हा घुमले, लोक अपमान करतील. डोळे मिटले.
हळू आवाजात म्हणाला, भोळ्या, हेही तू? तो वळला, गाव सोडून चालू लागला. ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा, पुढे छान गोष्ट आहे. त्याच्याकडे काहीच नव्हतं, ना घर, ना वस्तू, ना अन्न, फक्त शरीर आणि शिवनाम. दिवस पुढे गेला, सूर्य प्रखर झाला. गोविंदा चालत होता. भूक लागली, तहान लागली. तो एका झाडाखाली बसला. पोटात वेदना, शरीर अशक्त. तो कुजबुजला, भोळ्या, अन्नही जाईल म्हणालास. तो हसला. तू सांगितलं होतंस. 2 दिवस तो उपाशी. तिसऱ्या दिवशी त्याला ताप आला. शरीर जळत होतं, डोळे धुसर. तो एका दगडाजवळ पडला. शिवाचे शब्द पुन्हा. शरीर अशक्त होईल. गोविंदाने थरथरत्या आवाजात म्हटलं, हेही तुझंच. त्या अवस्थेतही त्याचा हात मातीला स्पर्श करत होता. तो हळूहळू माती एकत्र करू लागला. कोणी पाहिलं तर वेड्यासारखं वाटलं असतं, पण तो काय करत होता? तो मातीचा छोटा गोळा बनवत होता, त्याला आकार देत होता. एक छोटं अपूर्ण मातीचं शिवलिंग. त्याने ते आपल्या समोर ठेवलं. डोळे अर्धे उघडे, हात जोडले. आवाज तुटत होता, भोळ्या, मंदिर नाही, पाणी नाही, बेलपत्र नाही, पण तू आहेस. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळाले. तेच अभिषेक झाले. तो म्हणाला, लोक म्हणतात तू सोडलंस, पण मला माहिती आहे तू कधी सोडत नाहीस. शरीर वेदनेत होतं, श्वास जड, पण ओठावर शब्द, हर हर महादेव. आकाशात अचानक वारा वाढला. ढग जमू लागले, जणू विश्व थांबू पाहत होतं. एक गरीब भक्त सर्व काही गमावूनही विश्वास गमावत नाही. गोविंदा मातीच्या शिवलिंगासमोर कोसळला, पण त्याचे हात अजूनही जोडलेले होते. ओठावर शेवटचा कुजबूज, भोळ्या, तू आहेस ना? आणि त्या क्षणी आकाशात गडगडाट झाला. शिवाची करुणा प्रगट होण्याची वेळ आली होती. आकाशात गडगडाट घुमला. कोरड्या आभाळात अचानक काळे ढग जमले. वारा वेगाने सुटला. झाडाची पानं थरथरू लागली, जणू निसर्ग स्वतः श्वास रोखून उभा होता. मातीच्या छोट्या शिवलिंगासमोर गोविंदा निष्प्राण पडला होता. शरीर जळत होतं, श्वास क्षीण, डोळे अर्धवट मिटलेले, पण हात अजूनही जोडलेले. ओठावर शब्द अजूनही हलत होते, हर 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 महादेव, हर हर महादेव. पहिला पावसाचा थेंब पडला. तो थेंब सरळ त्या मातीच्या शिवलिंगावर पडला. मग दुसरा, मग तिसरा. क्षणात पाऊस सुरू झाला. काही दिवसाच्या नव्हे, जणू वर्षाच्या दुष्काळानंतरचा पाऊस. पाणी मातीवरून वाहू लागलं. शिवलिंग भिजू लागलं आणि त्या पाण्यात गोविंदाचे अश्रू मिसळले. जणू निसर्ग स्वतः अभिषेक करत होता. गडगडाट वाढला. आकाशात विजा चमकल्या. एक प्रचंड प्रकाश सळत्या जागेवर कोसळला, पण तो वीज नव्हता, तो दिव्य तेज होता. मातीचं शिवलिंग त्या प्रकाशात चमकू लागलं. भेगा पडल्या, माती तडकली आणि त्या छोट्या लिंगातून असीम प्रकाश बाहेर फुटला. जणू माती नव्हे, स्वतः ज्योतिर्लिंग उगत होतं. गोविंदाच्या चेहऱ्यावर त्या प्रकाशाची झळाळी पडली. त्याचे डोळे हळूहळू उघडले. तो काही क्षण पाहत राहिला. त्याला समजत नव्हतं स्वप्न की सत्य, पण मग त्याच्या हृदयाने ओळखलं. तो कुजबुजला, भोळ्या. प्रकाश अधिक तेजस्वी झाला आणि त्या ज्योतीतून एक विराट, शांत, करुणामय रूप प्रगट झालं. महादेव. जटा पावसात वाहत होत्या. गंगा झळकत होती. त्रिनेत्र दिव्य कंठ नील. त्यांच्या भोवती प्रकाशाचा महासागर. पाऊस अजूनही कोसळत होता, पण त्या प्रकाशाच्या वर्तुळात एक थेंबही पडत नव्हता. जणू विश्वाने त्या क्षणाला स्पर्शही केला नाही. शिव गोविंदाजवळ आले. त्यांनी खाली बसून त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात असीम करुणा होती. क्षणात गोविंदाचा ताप नाहीसा झाला. वेदना नाहीशी झाली. शरीर हलकं, श्वास मुक्त. गोविंदा रडू लागला. तो उठायचा प्रयत्न करू लागला, पण शक्ती नव्हती. तो रांगत त्यांच्या पायाजवळ आला. पूर्ण दंडवत पडला. अश्रूचा पूर. आवाज तुटत
होता. भोळ्या, तू आलास. शिवाचा स्वर अत्यंत कोमल. भक्त, मी कधी गेलोच नव्हतो. गोविंदाने वर पाहिलं. डोळ्यात अविश्वास आणि प्रेम. मी सर्व गमावलं. शिव, मी होतो. घर जळालं. मी होतो. लोकांनी हाकललं. मी होतो. तू उपाशी होतास. मी होतो. तू पडलास. मी तुझ्या शेजारी बसलो होतो. गोविंदा थरथरला. मला दिसला नाहीस. शिव स्मितले. भक्तीला दर्शन लागत नाही, विश्वास पुरेसा असतो. पाऊस मंद झाला. आकाश उजळू लागलं. जिथे गोविंदा पडला होता तिथे आता माती नव्हती. ते ठिकाण तेजस्वी दगडासारखं झालं होतं. जणू पृथ्वीनेही शिवाला स्पर्श केला. शिव म्हणाले, भक्त, तू सर्व गमावलं, पण एक गोष्ट गमावली नाहीस. गोविंदा कुजबुजला. विश्वास. शिव, हो. त्यांनी त्याच्या डोक्यावर पुन्हा हात ठेवला. हीच भक्तीची पराकाष्ठा, जिथे सर्व नष्ट होतं पण देव नष्ट होत नाही. गोविंदाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, मला काही नको, फक्त तू हवा. शिवाच्या चेहऱ्यावर दिव्य प्रसन्नता उमटली. ज्याला मी हवा त्याला सर्व मिळतं. आकाशात इंद्रधनुष्य उमटलं. पाऊस थांबला. सूर्यकिरण त्या स्थळी पडली आणि त्या प्रकाशात गोविंदा आणि शिव एकत्र बसले होते. जणू विश्वातील सर्वात पवित्र भेट. शिव म्हणाले, भक्त, तू परीक्षा पार केली. आता वर माग. गोविंदा थरथरत्या आवाजात म्हणाला, भोळ्या, मला तू. शिव शांतपणे हसले. कारण हीच खरी मागणी होती. पावसाने धुतलेली पृथ्वी, उगवत्या सूर्याची सुवर्ण किरण आणि त्या पवित्र स्थळी गोविंदा आणि महादेव समोरासमोर. गोविंदाच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते पूर्णत्वाचे होते. शिवांनी प्रेमाने विचारले, भक्त, मी सांगितलं, वर माग. गोविंदा हळू आवाजात म्हणाला, भोळ्या, मला तुझी भक्ती कायम राहो. जन्मोजन्मी तुझ्या चरणी राहू दे. शिवाच्या चेहऱ्यावर एक अद्भुत प्रसन्नता उमटली. ते म्हणाले, लोक धन मागतात, सुख मागतात, स्वर्ग मागतात, पण तू मला मागतोस. गोविंदा शांतपणे म्हणाला, तू मिळालास तर सर्व आहे. तू नसशील तर काहीच नाही. शिव काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. त्या नजरेत विश्वाची करुणा होती. ते म्हणाले, भक्त, भक्ती दोन प्रकारची असते. एक देवाकडून काही मिळवण्यासाठी, दुसरी देवासाठी. तुझी भक्ती दुसरी. त्या स्थळी मंद वारा वाहत होता. पावसाचे थेंब अजूनही पानावरून टपटपत होते. जणू निसर्गही ऐकत होता. भक्तीचा सर्वोच्च धडा. शिव म्हणाले, तू मला कधी साधन मानलं नाहीस, तू मला उद्देश मानलास. म्हणून आज मी तुला माझं सर्व देतो. गोविंदा थरथरला. भोळ्या. शिवांनी हात पुढे केला. त्याच्या तळहातातून प्रकाश झळकळला. तो प्रकाश गोविंदाच्या हृदयात शिरला. क्षणात गोविंदाला एक अद्भुत अनुभूती झाली. त्याला स्वतःचं शरीर हलकं वाटलं. दुःख नाहीसं झालं. भूक नाही, भीती नाही, फक्त शांती, असीम शांती. त्याला दिसू लागलं, जणू विश्व उघडलं. नद्या, पर्वत, आकाश, तारे आणि त्या सर्वांच्या पलीकडे एक तेजस्वी कैलास, शांत, धवल, अनंत. शिव म्हणाले, भक्त, तू मला मागितलंस म्हणून मी तुला माझ्यात घेतो. गोविंदाचे डोळे मोठे झाले. भोळ्या म्हणजे शिव कोमल स्वरात मोक्ष. गोविंदाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तो थरथरत म्हणाला, मी योग्य. शिव स्मितले. भक्ती योग्यता विचारत नाही. त्या क्षणी शिवांनी त्याला उभं केलं. गोविंदा त्याच्यासमोर उभा राहिला. गरीब, लाकूड तोड्या आणि विश्वाचा देव. पण त्या क्षणी दोघांमध्ये अंतर नव्हतं.
शिवांनी त्याच्या डोक्यावर त्रिशूलाने हलका स्पर्श केला. क्षणात गोविंदाच्या शरीरातून प्रकाश झळकला. त्याच्या अंगावरील फाटके वस्त्र तेजस्वी झाले. शरीर दिव्य, चेहरा शांत. आकाशात गडगडाट झाला. प्रकाश पडला आणि त्या मातीच्या शिवलिंगातून महादेव प्रगट झाले. शिव म्हणाले, भक्ता, तू परीक्षा पार केली. तू धन मागितले नाहीस, जीवन मागितले नाहीस, फक्त मला मागितले. गोविंदा रडत म्हणाला, मला फक्त तू हवा आहेस. शिव म्हणाले, ज्याला मी हवा आहे त्याला सर्व मिळते. ते म्हणाले, गोविंदा, आजपासून तू माझ्या लोकात आहेस. गोविंदाचे शरीर प्रकाशात विलीन झाले. त्या जागी शिव मंदिर प्रगट झाले. गावकरी नम्र झाले. त्या मंदिराला नाव पडले भक्तेश्वर. आणि आजही म्हणतात, जिथे स्वार्थरहित भक्ती असते तिथे शिव स्वतः येतात. कथेचा प्रेरणादायी समारोप. प्रिय श्रोत्यांनो, गरीब गोविंदाकडे काहीच नव्हतं. ना धन, ना घर, ना अन्न, ना मान. पण त्याच्याकडे एक गोष्ट होती जी संपूर्ण विश्वापेक्षा मोठी होती. निर्मळ शिवभक्ती. त्याने देवाकडे कधी मागितलं नाही. सुख, संपत्ती, यश. तो फक्त म्हणाला, देवा, तूच हवा आहेस. आणि म्हणून देव स्वतः त्याच्याकडे आले. ही कथा आपल्याला एक अतिशय खोल सत्य सांगते. देव मोठ्या मंदिरात नसतो, मोठ्या पूजेत नसतो, मोठ्या दानात नसतो. देव असतो निर्मळ मनात. जी भक्ती स्वार्थासाठी असते ती व्यवहार असते. जी भक्ती देवासाठी असते ती मोक्ष बनते. गोविंदांनी सर्व गमावलं पण विश्वास नाही गमावला. आणि म्हणून त्यांनी सर्व मिळवलं. कदाचित तुमच्या आयुष्यातही कठीण काळ येईल. घरासारखं काहीतरी तुटेल, लोक सोडून जातील, आशा हरवेल. त्या क्षणी ही कथा आठवा. शिवभक्ताला कधी सोडत नाही. कधी कधी देव आपल्याकडून सर्व काढून घेतात, पण ते शिक्षा नसते, ती परीक्षा असते. कारण देव पाहतो, आपण त्यांना साधन मानतो की उद्देश. जर तुम्ही म्हणाल, देवा तू राहिलास तर सर्व आहे, तर लक्षात ठेवा, तुम्ही कधीच एकटे नाही. जिथे स्वार्थरहित भक्ती असते तिथे शिव स्वतः येतात. जिथे विश्वास अखंड असतो तिथे कृपा अखंड असते. म्हणून आज एकच प्रार्थना करूया, भोळ्या, मला काही नको, फक्त तू हवा. हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्ही महादेवाचे खरे भक्त असाल तर हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.